तर इथे बघा पुण्यामध्ये पाऊस चालू आहे, दिवाळी झालेली आहे आणि बघा पाऊस कसा पडत आहे. ऊन पण पडलेला आहे, पाऊस पण पडलेला आहे. असं वाटतंय ना की श्रावणासारखं क्लायमेट झालेलं आहे बघा. ऊन आणि पाऊस एकदम मस्त कॉम्बिनेशन. त्यानंतर आलेले आहे सासूबाईंना डोळे दाखवण्यासाठी. त्यांचे ॲक्च्युली ऑपरेशन वगैरे करायचं आहे. आमचं तिसरं दवाखाना आहे बघा. 3 ठिकाणी आम्ही चौकशी करून मग त्यानंतर त्यांचं ऑपरेशन वगैरे करायचं आहे. तर त्यांचे डोळ्याचं ऑपरेशन करायचं आहे. तर तिथं त्यांचं चेकअप वगैरे चालू आहे. त्यांचं चेकअप केल्यानंतर आम्ही चाललेलो आहोत घरी. त्यानंतर इथं घेतलेले आहेत मी केळी वगैरे, कारण की त्यांना केळी खूप आवडतात. घरातले संपलेले पण होते, त्यासाठी केळी वगैरे घेतले. घरातलं दही संपलेलं होतं, दही पण घेतलं. आणि ॲक्च्युली हे दुसरं दही घेतलं होतं. त्यानंतर आम्ही दुर्गा डेअरीमध्ये पण पनीर आणि दही घेतलं. ती वेगळं दही घेतलं आणि हे आपलं इर्जन लावण्यासाठी दही घेतल्यानंतर घरी आल्यानंतर डिनर वगैरे उपमा बनवला, कारण की सासूबाईंना उद्या त्यांचं रक्तलघवी चेकअप करायचं होतं. त्यासाठी 9च्या आधी त्यांना जेवण करायचं होतं. अपॉइंटमेंट 9ची बुक केलेली होती ना, त्यासाठी उद्या मस्तपैकी आप्पे बनवायचे आहेत. त्यामुळे आप्पेच इथं मी मिक्सरमधून आता ग्राइंड करून घेत आहे, कारण 9 ते 9 असं 12 तासाचं त्यांना फास्टिंग करायचं होतं. त्यामुळे पटकन 9 वाजता आले की पहिला उपमा वगैरे बनवला. तर अशा पद्धतीने आपला मिनी ब्लॉग होता. चला तर बाय.